भोय लो माझ्या आवसिल्या झील लो माझी बहिणील्या मी तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, गाव तळवली, कोकणी धीरज. तुम्ही हे श्री गणा. नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरजच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे भांडुपला, कारण की कोकण युवा सेवा संस्था यांच्या वतीने कोकण सुंदरी, कोकण क्वीन ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि आज 19 तारीख आहे, 19 जानेवारी, आणि आज महाअंतिम फेरी हा कार्यक्रम भांडुपमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. मग त्या ठिकाणी मला बोलवलं आहे, माझा मित्र आहे रुपेश दादा, त्याने मला कार्यक्रमासाठी तिकडे बोलवलेलं आहे. त्यासाठी मी आता निघतो आहे भांडुपला. 6 वाजेपर्यंत तिकडे पोचायचं आहे. आता 4 वाजलेत, फटाफट निघायचं आहे. आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम तिकडे पार पाडण्यात येणार आहे ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे मित्रांनो. तर चला आता आपण निघूया भांडुपला. तर मित्रांनो, फायनली मी भांडुपला पोचलो आहे आणि मला या ठिकाणी रुपेश दादा भेटलेला आहे. आणि फर्स्ट टाईम माझी रुपेश दादाची ही भेट आहे. आमचं पहिलं कॉलिंगवरतीच बोलणं व्हायचं आणि ह्या ठिकाणी कोकण युवा सेना या संस्थेद्वारे मला ह्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आणि फर्स्ट टाईम मी भांडुपला आलो आहे आणि जी काय थोडीफार माहिती आहे या कार्यक्रमाबद्दल तो रुपेश दादा आपल्याला सांगते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपेश कोलते, श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर, एक व्यावसायिक आहे. गेल्या 4-5 वर्षापासून व्यवसाय करतो आहे. आणि कोकण युवा सेवा संस्था ही जी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था आहे कोकणातली, आम्ही तरुण मुलांनी एक 7-8 मुलांनी आम्ही चालू केलेली आहे. ते 3-4 वर्ष झाली. या संस्थेचा आज पहिल्यांदाच आमचा हा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होतो आहे, लाईव्ह इव्हेंट होतो आहे. कोण होणार कोकण क्वीन हा आपण फेसबुकवरती ऑनलाईन स्पर्धा ठेवली होती. त्याच्यामध्ये आपण टॉप 10 लिस्ट काढले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ह्यांना इथे 3 जणांना पारितोषिक देणार आहोत. आता त्यामार्फत आपण उद्योजक लॉबीची घोषणा करणार आहोत. तर आपण बघू शकता इथे सर्व एक उद्योजक लॉबी आपण तयार करतो आहे. इथे स्टॉल वगैरे आपण आव्हान केलं होतं आपल्या सगळ्या मित्रमंडळींना की इथे या आणि आमच्या या कन्सेप्टमध्ये सहभागी व्हा. ते आपला स्टॉलचा व्यवसाय स्टॉल लावा, आपली मार्केटिंग करा. तर एक उद्योजक लॉबी आपण अशी घोषणा करणार आहोत. आज कोकणातले जे नवतरुण उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना आम्ही एकत्र येऊन त्यांची मोठ बांधणार आहोत आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून एकमेकांकडनं खरेदी करणं, एकमेकांकडनं मार्केटिंग करणं, खरेदी करणं, एकमेकांचं प्रमोशन करणं हा आमच्या उद्योजक लॉबीचा कन्सेप्ट आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम करतो आहे. आपला हा मित्र आहे धीरज, त्याला मी इन्व्हाइट केलं होतं. त्याने माझ्या विनंतीला मान देऊन इथे तो आला आणि आपल्या या चॅनलवरती आपलं हे सगळ्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रेक्षेपण करतो आहे, शूट करतो आहे. त्याबद्दल त्याला संस्थेच्या वतीने आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, रुपेश दादाने खूप आपल्याला अशी छान अशी माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात होतो आहे. महाअंतिम सोहळा आहे आणि या ठिकाणी खूप असं चांगल्या पद्धतीने एकदम या ठिकाणी मस्त एक आयोजक केलेलं आहे. आणि मला खूप बरं वाटतं. मी पहिल्यांदा भांडुपमध्ये आलो आहे आणि पहिल्यांदा मला हा योग भेटला आहे भांडुपमध्ये यायला, त्या कोकण युवा सेवेच्या वतीने आणि रुपेश दादाच्या वतीने. आणि खूप इथे आज कार्यक्रम पण वेगवेगळे ठेवलेले आहेत. जाकडी नृत्य आहे, त्यानंतर महिलांसाठी लकी ड्रॉ आहे. जे विजेते होणार त्यांना आपण ट्रॉफी, सन्मानचिन्ह, पैठणी साड्या वगैरे देणार आहोत. उद्योजक लॉबीची घोषणा करणार आहोत. त्यानंतर आमचा हा इव्हेंट झाल्यावरती लगेच आम्ही वांगणीला वृद्धाश्रम चालू करत आहोत, जिव्हाळा नामक. तेही असे आम्ही इथे त्याची अनाऊन्समेंट करणार आहोत. तर असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. आपला हा मित्र त्याच्या चॅनलवर दाखवेल इथे. हो, ते नक्कीच आता मी शूट करणार आहे ते. आणि खूप खूप धन्यवाद रुपेश दादाचे, कारण की वेळेत आणि याने आपल्याला माहिती दिली. तर आपण शूट करूया. आपण व्यासपीठावर यायचंय. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, अरे हीच तर प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. असं हे दीप प्रज्वलन, हा दिवा असाच उजळत राहू. कोकण युवा संस्थेने घेतलेली सगळी ब्रीद उद्दिष्ट पूर्ण व्हावोत अशी गणराया चरणी विनंती. गणपती बाप्पा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज
कोकण सुंदरी 2025 आणि ही महाअंतिम फेरी 2 राऊंडमध्ये होणार आहे. परीक्षकांनी याची नोंद घ्यायची. ही फर्स्ट फेरी आहे, पहिली फेरी, जिथे अक्षरशः सगळ्या कोकण सुंदरी अवतरल्या आहेत आणि आपलं रॅम्प वॉक दाखवलंय. बरोबर, सगळ्यांचा लगीन झाला काय? प्रश्न पडलो नसतो समोरच्यांका, माका नाही तर म्हणतात समोरच्या माका कसो प्रश्न पडलो. पण आता हे सगळ्या जर आल्याच आहेत तर इंट्रोडक्शन तर झालंच पाहिजे ना. हा म्हणाल्या, कोण म्हणताय हा? सगळ्यांनीच हातवर केले. हो, तुमचे अहो आलेत सगळे, प्रत्येकीचे नाही आले? कोणाकोणाचे आले अहो? तुमचे आहेत. जरा त्यांच्या अहोंसाठी जोरदार टाळ्या होते. कुठे ते? हात वर करा आपापल्या बायकोसाठी. अरे बापरे, प्रामाणिक 2 3 तिघेच लाट, बाकी कुठे गेले? कोकणात काय म्हणला? म्हणत नाही ना आता, असं सरले जाऊ दे, सीझन नाही. यानंतर मी विनंती करेन स्पर्धक क्रमांक 2 यांनी आपली ओळख करून द्यायची आहे. स्पर्धक क्रमांक 2, इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षक हो आणि उपस्थित मान्यवर या सर्वांना वंदन करून मी माझी ओळख तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझं नाव सायली सलील मांजरेकर, सिंधुदुर्ग, मालवण. बॅच नंबर 2, वय वर्ष 47. प्रोफेशनल म्हणाल तर मी एक म्युझिशियन आहे, मेकअप आर्टिस्ट आहे आणि हेअर ड्रेसर आहे. शिवाय माझी अकॅडमी आहे मालवणमध्ये. ओळख तर तुमची माझी झालीच आहे. आता प्रोफेशनलही तुम्हाला समजलं आहे. पण ज्या गावातून मी आले त्या गावाबद्दल फक्त 2च लाईनी बोलते. काय सांगू तुमका माझ्या मालवणची गाथा, काय सांगू तुमका माझ्या मालवणची गाथा. असं गावच नाही हो, येतात लांब लांबून लोक. महाड, सुपाऱ्या, समुद्रकिनारे, माशांचा तर पक्षात तर तिकडे तिकडे मासेच मासे आणि ताजे फटफडी. रापणीचे मासे तर काय बघा, लिलाव तर हो मोठं लागलेलो असतात ताज्या ताज्या माशांचं. आणि मच्छिंद्र कांबळी, त्यांच्यामुळे आमच्या मालवणच्या भाषेत जो काय मान मिळाला त्यांना माझं हैसूनच मानाचं मुद्रो. आता उखाणं घेतोय नीट ऐका. उखाणं घेतोय नीट ऐका. लेख मी चौक्याची सून आहे मालवणची. लेख मी चौक्याची सून आहे मालवणची. जगभरात प्रसिद्ध आहे मालवणी भाषेची. जगभरात शान आहे मालवणी भाषेची. चव आहे मालवणच्या माशांची. चव आहे मालवणच्या माशांची. कृपा आहे रामेश्वर देवाची. चव आहे मालवणच्या माशांची. कृपा आहे रामेश्वर देवाची. सलील रावांचे नाव घेतोय नीट ऐका हा. सलील रावांचे नाव घेते मीच होणार क्लीन कोकणची. थँक्यू. घेवा, यांनी ठरवून टाकले. आता काय करूचा, परीक्षकांनी नोंद घ्यावा. तुमचं नाव? सायली सलील मांजरेकर. सायली मांजरेकर, स्पर्धक क्रमांक 2. परीक्षकांनी नोंद घ्यायची आहे. या क्रमांक 5. नमस्कार, हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार. माझे नाव आहे सौ प्रियांजली पांडुरंग गुरु. मी लांजावरून आले. माझं वय आहे 29 वर्ष. मी नाव घेते. खानवली माझं माहेर, लांजा माझं सासर. खानवली माझं माहेर, लांजा माझा सासर. गावात घर, घरासमोर अंगण. अंगणात तुळशी वृंदावनासमोर काढते रांगोळी. ऐकताय ना मुंबई नगरी? नाव घ्या. नावात काय असतं? लहानांचं मोठेपण, मोठ्यांचं थोरपण, थोरांचा मान, हाच आमचा स्वाभिमान. आज कोकण युवा मंचावर ट्रॉफी कोण जिंकणार? पांडुरंगराव, तुमचं नाव घेते. ट्रॉफी तर मीच
पांडुरंगराव आले तुमच्यासोबत. पांडुरंगराव कुठे आहेत ते? असे कमरेवर हात देऊन घेणार ना, बसले आहेत हो. मला वाटलं विटेवर उभे असाल, नाही तर बसलेत खुर्चीवर. हां, छान छान, खूप छान, कौतुक. सुंदर नाव घेतलं तुम्ही. याचसोबत या सभागृहामध्ये अनेक यूट्यूब चॅनल ऑपरेट करणारे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण आमका पोचवतलाच मग तुम्ही, आमका आयती आपली पब्लिसिटी मिळतली, होय ना? आमका मिळतली ती मिळतली, आमची संस्था पण गाजतली होय. आणि कोकण सुंदरी स्पर्धा 2025 महाअंतिम फेरी हा पहिला राऊंड इथेच संपतोय असं मी जाहीर करते. तुम्ही मार्गस्थ व्हायचे, सुटायची नाही असं मी म्हणेन. लवकरात लवकर व्यासपीठावर यायचे. अमर खेरेटकर जी, आपण व्यासपीठावर यायचे आणि या पाहुण्यांचा सन्मान करायचे. म्युझिक चालू राहू दे, लाईट म्युझिक. नथुरामजी मुकनाक यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे. अमर खेरकटकर जी यांनी सन्मान करायचे. धीरजजी यांचा लवकरात लवकर या प्लीज, आपल्याला अजून एक राऊंड बाकी आहे. तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, गाव तळवली, कोकणी धीरज गणेश कदम यांचा सन्मान. यासोबत मी विनंती करेन की सुप्रियाताई आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. आपण सगळेजण जाणतो आपल्या भांडूपमध्ये कोकण महोत्सव. तर किंवा कोकणी भाषेत बोलला असता तर फार बरं झालं असतं. म्हणजे तुमची उत्तरं, म्हणजे पहिला प्रश्न तुमचा काय होता की तुम्हाला का वाटतं की तुम्ही कोकण सुंदरी व्हावं, तर त्याचं उत्तर तर तुम्ही मालवणीमध्ये दिलं असतं, म्हणजे कोकणी भाषेत दिलं असतं तर त्या उत्तराला थोडंसं वेटेज आलं असतं. आणि कोकण म्हटलं की मालवणी बोलल्याशिवाय आपण पुढे जात नाही, कारण का तो गोडवाच त्या भाषेमध्ये, आणि ती भाषा बोलल्यावरती आपण कळतो की आपण मालवणी आहोत. तर माझी अशी अपेक्षा होती, कारण मी स्वतः मालवणी आहे त्याच्यामुळे. तर एक कोणीतरी मालवणीमध्ये प्रॉपर असं कोण बोलून दाखवू शकतं? द्या, माहिती नाही, बघू तरी. पहिला हात केला त्यांनी, त्यांच्याकडे द्या. प्रश्न काय होता? तुम्हाला कोकण सुंदरी का व्हावं असं वाटतं? आता माका कोकण सुंदरी कशा हो सारख्या वाटता सांगा. कारण मी कोकणचंच असाय ना, आणि ओरिजिनल मालवणचं असाय. मेन म्हणजे एवढ्या लांबून मी इलय ना. माझी निवड झाली 10 जणात, माका 3 नंबर मी आलो पहिलो. आता हय माका डायरेक्ट सेमीफायनलला इलय मी. त्याच्यामुळे माका वाटता की मी नटलंय पिटले पण किती भारी. स्वतः साडी नेसलंय बघा, तरी नऊवारी कशी शिवली बिवली नाही हा, मी स्वतः नेसलेली आता साडी. मेकअप बिकअप बघा माझं मी स्वतः केलेलो असं. त्याच्यामुळे मी गॅरंटी देऊ शकतोय की मी कोकण सुंदरी होऊ शकतोय. आता दिलेलं उत्तर म्हणजे आता तू खरा कोकणचा चेडू असं, म्हणजे कोकणात दिल्यासारखा वाटला की नाही सगळं. मग विसरलास का सगळं? लक्षात येऊ नाही राव पटकन. असा कसा मालवणी ना तू, कोकणी म्हटलं ते कोकणी भाषेतच बोलू गोया. वाट स्टेजवर दिला ना कसा त्याला धुकधुक धुकधुक वाढता ना, त्याच्यामुळे बाकी काय नाही. आणि एवढ्या मोठ्या तुम्ही 2 जणी बसला, बापरे ह्या लेवलच्या तुमच्या आमका काय काय सांगलाय मॅडमनी बघा. बापरे. आता आमका पण घरा असत, चेडवा असत, लेक असत, आम्ही त्यांका सांभाळूनच करतो सगळा. मग तुमका पण करू आहे ना. आता गावसून इलात ना तुम्ही? मी माझं सगळं परिवार घेऊन इलं. हो इलो, माझी आव इल्या, झील इलो, माझी बहीण इल्या. मी जिंकून देत नको जिंकून देत, पण माझा भाऊ घ्यायचा सगळ्यांना. भावाक पण कळला माझा बाई किती मस्त बोलता मालवण म्हणून, होय की नाही? चला, थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि कोण होणार कोकण क्वीन?
मध्ये कोण आहे? हात वर करा ना. तुम्ही आहेत का? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोकण क्वीन होणार आहात? कॉन्फिडन्स आहे. ते आले नाही आहेत ना, पण सांभाळत आहेत ना घरी? क्या बात आहे. नवरा मुलाला सांभाळतोय म्हणून कॉन्फिडन्स काय गं बाई? मी सांगू का आमचे अहो आले तिथे. माझा पण कॉन्फिडन्स वाढलाय. अजय, माझा पण कॉन्फिडन्स वाढला निवेदनाचा. पण जोक सपाट, इट्स अ राईट आन्सर. स्पर्धा क्रमांक 3, प्रथम पारितोषिक कस्तुरी देसाई. मला वाटतं कॉर्पोरेट वुमन आहात आपण, बरोबर? क्या बात आहे. आय एम ऑल्सो कॉर्पोरेट वुमन. बट खूप छान. कोण होणार कोकण क्वीन? कोकण क्वीन हा किताब ज्यांनी पटकावला आहे त्या आहेत कस्तुरी देसाई. लाईव्ह करा, व्हिडिओ कॉल करा यांच्या पतींना आणि दाखवा की बाबा अटकेपार झेंडा लावून आलेत. क्या बात है. कस्तुरी देसाई कोकण क्वीन 2025. सुंदर. असंच उत्तुंग यश तुम्हाला लाभत राहू. माझ्यासाठी या सगळेच विजेते आहेत, कारण जिगर लागतं बाई व्यासपीठावर येऊन परफॉर्म करायला. कोणी जायचं नाही, अजून बाकी आहे बरंच. आणि कोकण क्वीन हा सन्मान पटकावला आहे कस्तुरी देसाई यांनी. स्पर्धा क्रमांक 3. खूप सुंदर असंच यश तुम्हाला प्राप्त होत राहो अशी आई भवानी चरणी प्रार्थना. त्यांचे मिस्टर क्या बात आहे, क्या बात आहे. व्हिडिओ कॉलवर हे बघा इथे काय आय लव्ह यू वगैरे बोलायचं असेल तर बोलून घ्या. लव्ह यू जानू, मिस यू असं काय? हा, ओ लव्ह यू म्हणायचं आहे का? माहीत देऊ माहीत. सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला ज्या लोकांना धन्यवाद बोलायचं आहे, ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत आले. सर्वात पहिले माझी आई, जिने मला ह्या प्लॅटफॉर्मवर यायला सांगितलं. दुसरं म्हणजे माझे वडील, जे वेळात वेळ काढून माझा परफॉर्म बघायला आले. आणि काही कसं बोलावं किंवा कसं परफॉर्म कर याच्यासाठी माझ्या काकांनी सुद्धा मला बरंच मदत केली. आणि सर्वात मुख्य म्हणजे माझे पती तानाजी देसाई ह्यांनी माझ्या लहान मुलाला सांभाळलं, त्यामुळे मी इकडे आज येऊ शकले. आणि खूप 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 थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू. आणि सगळ्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. पण आता हा किताब पटकवला म्हणजे काय त्यांच्याकडेच ठेवणार का लेकरू रोज? त्यांच्याकडेच असतं. हो, ऐकून घ्या. तुमचं नुकसान झालंय, नुकसान कळलं का? हा किताब आला पण आता तुम्हीच सांभाळायचं आयुष्यभर. या कारणास कोकण सुंदरी बरोबर युवा सेवा संस्थेचे खूप आभार मानते, कारण की त्यांनी हा प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या कोकण महिलांना आणला आणि आमच्यासारख्या ज्या महिला आहेत त्या या प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट करू शकल्या, जेणेकरून पुढच्या वर्षी हा जो स्टेज आहे जास्तीत जास्त महिला कव्हर करतील आणि जास्तीत जास्त महिला याच्यामध्ये भाग घेऊन प्रेझेंट करून आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वाढू शकते. थँक्यू सो मच. अँड येस, इट इज द मोटो ऑफ दिस कन्सेप्ट. कारण स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा झालं पाहिजे. खूप सुंदर बोललात तुम्ही. त्या बोलण्यासाठी सुद्धा माझ्याकडनं टाळ्या. कारण सुचलं पण फार महत्त्वाचं असतं. खूप छान म्हणालात. पण ते पिक्चरचा एंड वगैरे असतो, असा काहीतरी प्रकार असतो. आपला रडणारा नाही, आपला सुंदर आहे. त्या असं म्हणाल्या, त्या म्हणजे हेमलता म्हणाल्यात ना की परीक्षकांसोबत त्यांचा एक रॅम्प वॉक होणार आहे. बापरे, दुग्ध शर्करा आहे. हां, तर मी विनंती करेन साऊंड दादांना की पटकन आपण जरा आवर्त घेऊया आणि एक रॅम्प वॉक होणार आहे परीक्षकांचा आणि हेमलताजींचा.
खूप छान आणि खूप सुंदर अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि खूप छान वाटलं, खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. आणि मला कोकण युवा संस्थेचे खूप आभार व्यक्त करायचे आहेत, कारण की त्यांनी माझा त्या ठिकाणी सत्कार केला. आणि खास करून रुपेश कोलते दादाचा देखील मी खूप आभारी आहे. आणि अजून आमच्या वाडीतले सचिन सावंत, त्यांनी मला थोडी हिंट दिली, मला रुपेश दादाशी ओळख करून दिली, तेव्हा जाऊन हे कुठे कार्य पार पडलेलं आहे. आणि खूप छान वाटते की त्या ठिकाणी माझा सत्कार झाला, म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिला सत्कार आहे. पहिल्यांदा मी व्यासपीठावरती गेलो, म्हणजे खूप एकदम थोडं भीती वाटत होती खूप नर्वस होतो, पण खूप छान वाटतं की आपली अशी प्रगती होते आणि हे बघून असं खूप छान वाटतं. आणि कोकणी धीरज ह्या माध्यमातून हे मला सत्कार भेटलेला आहे. आणि तुमच्यामुळे हे शक्य झालेलं, तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद ह्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच सदैव माझ्या पाठीशी असू दे. आणि पुढे अजून खूप काही छान मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवीन, घेऊन येईन. आणि मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असाल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकणी धीरज या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.